एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. आजचा टॉपिक आहे तारा आणि त्याची वैशिष्ट्ये, स्टार अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. जिओग्राफीमध्ये, भूगोलामध्ये, सामान्य अध्ययनच्या प्रिलिमला पर्टिक्युलरली जो बेसिक फंडामेंटल प्रश्न येतात त्या फंडामेंटल्स मधलं हा एक पार्ट आहे. आणि याला आपण थोडं डिटेल बघूया जेणेकरून कुठलीही गॅप पडायला नको की एखादा प्रश्न जर डेप्थ मध्ये विचारला तर काय करणार म्हणून. ठीक आहे, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन प्रकार करणार आहोत. तो म्हणजे काय तर प्रथमतः तुमच्या समोर दोन प्रश्न मी देणार आहे. हे कशासाठी की तुम्हाला सवय करायची आहे अभ्यास करताना की आधी आपल्याकडे प्रश्न असावे, एक तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे पहा किंवा कुठलं तरी फ्रेमवर्क डोक्यात असावं, एक बॅकग्राऊंड डोक्यात असावं आणि मग वाचन करावं. वाचन तसं केल्याने मग आपल्याकडे काय आहे, प्रश्नांची उत्तरं जमा होतात आणि मग त्याच्यामध्ये सटीकता येऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातूनच मी सोबत दोन प्रश्न तुम्हाला देणार आहे आणि हे दोन प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत आणि पूर्ण व्हिडिओभर त्याचे कुठेतरी उत्तर असणार, ते तुम्हाला बघत राहायचं आहे जेणेकरून तुम्ही अटेंटिव्ह राहाल. लक्षात आले का? ठीक आहे, चलायचं मग बघायचं की तारा आणि त्याची वैशिष्ट्ये काय. तर प्रथमतः तारा काय हे आपण समजून घेऊया. काय आहे लिहिलेलं, सेल्फ ल्युमिनस सिलेस्टियल स्पेरिकल मास ऑफ प्लाझ्मा हेल्ड टुगेदर बाय सेल्फ ग्रॅव्हिटी. म्हणजे स्वतःच्या गुरुत्वीय बलाने प्लाझ्मा जो आहे, म्हणजे आयनयुक्त जे पदार्थ असतात, मूलतत्वे आहेत, ते गोलांकृत आकारामध्ये बंधित केलेली स्वयंप्रकाशित अवकाशीय वस्तू, असं ही कॉम्प्रेन्सिव्ह डेफिनेशन आहे. ही पूर्णपणे एकूण व्याख्या तयार केलेली आहे. लक्षात आले का? याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिसेल, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काय काय गोष्टी आलेल्या आहेत बाबा. तर आपल्याला पहिल्यांदा दिसतं सेल्फ ल्युमिनस, कारण की लक्षात ठेवा हा भेदाभेद केला जातो, हा फरक केला जातो जेव्हा आपण ग्रह आणि तारे याच्यामध्ये फरक समजतो. जो अवकाशीय वस्तू, जी अवकाशीय वस्तू स्वयंप्रकाश, स्वतःचा प्रकाश, परावर्तित प्रकाश नाही. ग्रह कसे करतात, परावर्तित प्रकाश, आणि तारे काय, स्वतःचा प्रकाश. ती स्वतःची ऊर्जा निर्माण करतात आणि त्या ऊर्जेतून जो प्रकाश निर्माण होतो तो आपल्याला मिळतो. स्वयंप्रकाशित असतात. ठीक आहे, राईट. सिलेस्टियल म्हणजे अवकाशीय. स्पेरिकल मास आहे. कसा आहे, कसा आहे, स्पेरिकल, गोलाकार आहे. आपण बघितलेलं होतं तारकामंडल मध्ये की काही तारकामंडल जे आहेत ते मेघासारखे आहेत, ढगांसारखे आहेत. परंतु जेव्हा आपण ताऱ्यांचा विचार करतो तर ते कसे असणार, गोलाकारच असणार. स्पेरिकल मास ऑफ प्लाझ्मा. कशाचे आहे, प्लाझ्मा. कशाचे आहे, प्लाझ्मा. म्हणजे आयनयुक्त वायू जो आहे, गॅस जी आहे ना, आयोनाइज्ड गॅस ज्याला म्हणतो, ती आयोनाइज्ड गॅस आहे. म्हणजे इथे घनरूपता आहे का, सॉलिड आहे का, नाही. तारे हे घनरूप नाही, सॉलिड नाहीत, ते वायुरूप आहेत. पण वायू पण कसा आहे, आयोनाइज झालेला आहे, आयोनायुक्त झालेला आहे. म्हणजेच काय आहे तर तिथले जे वायूचे जे गॅसचे जे बॉन्ड्स आहेत ते विलग होऊन गेलेले आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. हेल्ड टुगेदर, जरी हे वायू असला तरी अशी जबरदस्त पकडून ठेवला आहे बाय इट्स सेल्फ ग्रॅव्हिटी. स्वतःच्याच गुरुत्वीय बलाने त्यांनी बांधून ठेवलेला आहे. लक्षात आलं का? लक्षात आलं. याच्यामध्ये एक सेल्फ ल्युमिनस, दुसरा स्पेरिकल मास, तिसरा प्लाझ्मा आहे आणि चौथा आहे ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय बल आहे. आता हे जे गुरुत्वीय बल आहे हे कशामुळे येतं तर इथे एवढा मोठा वायूचा गोळा आहे जो बांधला गेलेला आहे की ज्याची मर्यादा नाही, अमाप आहे, खूप मोठा आहे आणि त्याची जी व्याप्ती आहे ती अतिशय जास्त असल्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी तयार झाली आहे. ग्रॅव्हिटी कशामुळे तयार झाली आहे, कारण त्याचा मास जो आहे, त्याचं वस्तुमान जे आहे, हे वस्तुमान खूप अधिक आहे, अतिशय जास्त आहे. विचार करू शकत नाही. जसं आपला सूर्य आहे, आपल्या सूर्यामध्ये 100 पृथ्वी टाकल्या तरी कमी, इतका मोठा आहे.
लक्षात आलंय का? म्हणजेच काय, तर त्याच्या महाकाय आकारामुळे तिथे काय आलंय, गुरुत्वीय बल आलेलं आहे. लक्षात आलं? क्लिअर झालं? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये लक्षात आलंय का? 4 गोष्टी याच्यात आहेत, हे डोक्यात फिट ठेवा. स्वयंप्रकाशित, गोलाकार, प्लाझ्मा म्हणजे आयोनयुक्त गॅस आहे, आणि चौथं आहे ते आहे ग्रॅव्हिटी. ठीक आहे. आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, याचे वैशिष्ट्य बघूया. काय बघणार? कंपोजिशन म्हणजे रचना, ऊर्जा निर्मिती करण्याचं, हे स्वतःची ऊर्जा निर्मिती करते. स्वयंप्रकाशित आहे, ऊर्जा निर्मिती करते, त्यामुळे स्वयंप्रकाशित आहे. विविध वस्तुमान, वस्तुमान एकसारखं नाही, सर्व ताऱ्यांचं वस्तुमान एकसारखं नाही, आणि म्हणून आकार सुद्धा म्हणजे आकारमान सुद्धा एकसारखं नाही, आणि आकार सुद्धा एकसारखा नाही, मोठा पण आकार आहे. त्याच्यानंतर जे उष्णता आहे, त्यातलं तापमान जे आहे ते जबरदस्त आहे, जबरदस्त तापमान आहे. कलर्स सुद्धा विविध आहेत, विविधारंगी तुम्हाला तारे दिसतील. तुम्ही म्हणाल सर आम्ही तर निळे निळेच बघतो, आणि आमचा सूर्य मात्र असा तप्त लाल पिवळा गोळा दिसतो. बरोबर आहे, तो जवळ असल्यामुळे लाल पिवळा गोळा दिसत आहे. तो जर दूर असता तर तो असा निळसर निळसर दिसून आला असता, क्लिअर नसता. बरोबर आहे, ठीक आहे. गोलांकृत आकार आहे, स्पेरिकल शेप आहे. परिभ्रमण व परिवलन करतो, स्वतःभोवती फिरतो आणि दुसऱ्यांभोवती फिरतो. ओके. जीवनचक्र आहे, याला लाईफ सायकल आहे. जीवनचक्र आहे म्हणजे हा जिवंत असल्यासारखा आहे, ज्याला जीवन आहे त्याला चक्र आहे, म्हणजे जीवनचक्र याला आहे. तर हे आपण जे आहेत एकूणच आपण 9 जे वैशिष्ट्य आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चलायचं. प्रथमतः आपण प्रश्नासोबत सुरुवात करायची. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी प्रश्न देणार 2, है ना. हे सोपे सोपे प्रश्न दिलेले आहेत. हे याच्यासाठी की एक तर प्रश्नाचं स्वरूप कसं असाय आणि आपण वाचताना कसे प्रश्न निर्माण करावे ही सवय तुम्हाला लागावी, म्हणून हे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि सोबतच व्हिडिओ बघताना आपलं अटेंटिव्हनेस वाढून जातं, आणि त्यासाठी हे गोष्ट करण्यात आली. ठीक आहे. तर प्रथम प्रश्न बघूया. ताऱ्याचे वस्तुमान खालीलपैकी कोणती बाब निश्चित करते? मास ऑफ द स्टार डिटरमाइन इट्स. पहिलं संरचना, स्ट्रक्चर, तापमान, टेम्परेचर, जीवनकाळ, लाईफ स्पॅन. खालील संकेतांक वापरून तुम्हाला हे करायचं. आलं लक्षात? ठीक आहे. दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न, पंक्तिमीय वर्गीकरणामध्ये आपला सूर्य कोणत्या वर्गवारीमध्ये मोडतो? इन द स्पेक्ट्रोमेट्रिक क्लासिफिकेशन व्हॉट इज द स्पेक्ट्रल क्लास ऑफ अवर सन? कुठला स्पेक्ट्रल क्लास आहे, म्हणजे कुठला पंक्ती वर्ग आहे? ए, ओ, जी की बी? ठीक आहे, राईट. आलं लक्षात? क्लिअर झालं. आता आपण आपला रेग्युलर व्हिडिओ बघूया. प्रथमतः आता आपण डेफिनेशन पाहिली, 2 आता प्रश्न समजून गेले, आता वैशिष्ट्य समजून घेऊया. चला, प्रथमतःच कंपोजिशन, रचना है ना, रासायनिक रचना आहे आणि त्यामुळे त्याचे भौतिक जडणघडण दिसून येतात. रासायनिक रचना आहे म्हणजे इथे वायूशी घेणं देणं आहे, इथे वायूशी घेणं देणं आहे. वायूच्या धुसमुस जी आहे त्याच्याशी घेणं देणं आहे. त्याचं चरवण जे आहे त्याच्यामध्ये होणारे बदल जे आहेत, एका फेज मधून एका वायूमधून दुसऱ्या वायूमध्ये होणारं स्थित्यांतर आहे. आणि जी मूलतत्वे आहेत ह्या ब्रह्मांडामध्ये, त्या मूलतत्वांमध्ये होणारा बदल आपल्याला इथे बघायचा आहे. म्हणून काय, रासायनिक रचना आहे, केमिकल स्ट्रक्चर आहे, केमिकल कंपोजिशन आहे. भौतिक गुणधर्म मात्र निश्चित करतो. हे जे केमिकल स्ट्रक्चर आहे ते काय निश्चित करतं? भौतिक गुणधर्म, म्हणजे त्याचा रंग कसा, त्याचं रूप कसं, त्याची उष्णता कशी आहे ना, ह्या सर्व बाबी ते निश्चित करतात. आता मूलतत्वांचे जे वितरण आहे, इंटरनल डिस्ट्रीब्युशन है ना, मूलतत्वांचे वितरण, इंटरनल डिस्ट्रीब्युशन ऑफ द एलिमेंट्स जे आहे ते ताऱ्यांची धातू गुणधर्मता म्हणजे स्टेलर मेटॅलिसिटी. काय आहे? स्टेलर मेटॅलिसिटी हे दर्शवतं, ताऱ्यांची धातू गुणधर्मता. आता बघा, लक्षात घ्या की ऍस्ट्रॉलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये, ऍस्ट्रॉनॉमिकल कॉन्टेक्स्ट मध्ये, म्हणजे जे हे आहेत खगोलशास्त्रज्ञ आहेत, खगोलशास्त्रज्ञ धातूची व्याख्या कशी करतात ते आपण लक्षात घेऊ. म्हणून हा शब्द आला स्टेलर मेटॅलिसिटी. त्यामध्ये जे असलेले हेलियम पेक्षा जड, जर ताऱ्यामध्ये
हेलियम पेक्षा जड, बघा लक्षात घ्या, जर ताऱ्यामध्ये हेलियम पेक्षा जड एखादं मूलतत्व असेल तर त्याला धातू समजल्या जातो. मेटलची व्याख्या लक्षात आली का? मेटलची व्याख्या कोणत्या दृष्टिकोनातून? मेटलची व्याख्या ही खगोलीय दृष्टिकोनातून आहे. ऍस्ट्रॉनॉमिकल खगोलीय, लक्षात घ्या, है ना, खगोलीय दृष्टिकोनातून आहे. आणि तिथे मेटलची व्याख्या काय आहे? मेटलची व्याख्या अशी की हेलियम पेक्षा एखादा जड. आता हेलियम पेक्षा जड म्हणजे काय? तर तुम्हाला माहित असेल आवर्त सारणी, तुम्हाला माहित असेल आवर्त सारणी, है ना, पेरियॉडिक टेबल. त्या पेरियॉडिक टेबल मध्ये हेलियमच्या नंतर जेवढे काही हेवी एलिमेंट्स येतात ते हेवी एलिमेंट जर या सूर्यामध्ये म्हणजे या ताऱ्यामध्ये असतील तर त्याला आपण धातू म्हणू. त्याला आपण काय म्हणू? धातू म्हणू. आणि किती धातू आहे आणि किती धातू नाही आहेत, म्हणजे हेलियम आणि त्याच्या खाली म्हणजे हायड्रोजन आहे आणि हेलियमच्या वर किती आहेत याच्यावर त्याची संरचना निश्चित होते. जितकं धातूमयता त्याची वाढली त्याचं जीवन हळूहळू हळूहळू संपल्यासारखं होतं. आलं लक्षात? ठीक आहे, राईट. आता बघा की हे स्पेक्ट्रम आहे, स्पेक्ट्रोस्कोपी आहे. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे एक प्रकारचं हे असतं, इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्याच्या आधारे आपण ताऱ्यांपासून येणारे जे प्रकाश किरण आहेत ते प्रकाश किरण कोणत्या पंक्तीकडे झुकतात, म्हणजे कोणत्या वेव्हलेंथकडे झुकतात आणि कोणता प्रकाश आपल्याला परावर्तित करतात त्याच्या आधारावर आपण त्या ताऱ्यांचं सर्वच संरचना आहे, तापमान आहे, त्याची तेजोमयता आहे, त्याचा आकार, ह्या सर्व बाबी आपण समजून घेतो. आणि त्यामुळे स्पेक्ट्रोस्कोपी जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तर पंक्ती दर्शन स्पेक्ट्रोस्कोपी प्रत्येक मूलतत्व एक विशेष पंक्ती तयार करते, म्हणजे प्रत्येक जो एलिमेंट आहे तो एक विशेष पंक्ती, एक स्पेशल स्पेक्ट्रम तयार करते. मग जर स्पेशल स्पेक्ट्रम म्हणजे स्पेशल वेव्हलेंथ जर तयार करत असेल तर आपण स्पेक्ट्रोस्कोपीने एखादा जर ताऱ्याचा प्रकाश आपल्याकडे येताना पाहिला आणि त्याचं जर वर्णन आपल्याला माहित झालं की कुठल्या पंक्तीमध्ये आहे तर त्याच्यावरून त्या ताऱ्याची स्थिती आपल्याला समजून येऊ शकते. आलं का नाही लक्षात? म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपी किती महत्वाचा आहे. स्पेक्ट्रोस्कोपीमुळे आपण ताऱ्याची सर्वच बाबी, सर्वच त्याची मेटॅलिसिटी, त्याची संरचना, त्याचा रंग, त्याचा तापमान, है ना, ह्या सर्व बाबी आपण समजून घेऊ शकतो. इथे बघा लक्षात घ्या, इथे दिलेलं आहे ब्ल्यू स्टार. हे बघा पंक्तीमध्ये काय दिलेलं आहे? ब्ल्यू स्टार. ब्ल्यू स्टार जो आहे म्हणजे त्याचं तापमान हे खूप जास्त आहे. इथे 8000 केल्विनच्या वर दिलेला आहे. स्पेक्ट्रल ए टाईप आहे. हा कुठला प्रकार आहे? ए टाईप आहे. आता येल्लो स्टार, आपला सूर्य जसा दिसतोय पिवळा, है ना, येल्लो स्टार त्याचं 5000 डिग्री केल्विनच्या पर्यंत दिसतो. कुठला टाईप आहे? जी टाईप. कुठला टाईप आहे? जी टाईप. हा, हळूहळू लक्षात येईल तुम्हाला, प्रश्न आणि उत्तर. ओके, ठीक आहे. त्यानंतर रेड स्टार आहे, टेम्परेचर एक 3000 डिग्री केल्विन, एम टाईप. कुठला आहे? एम टाईप. म्हणजे बघा जी पंक्ती अशी बदलली, रेज अशी चेंज झाले की त्याच्यानुसार आपण तो सूर्य किंवा तो तारा कसा आहे रे बाबा ते लक्षात येतं. आलंय? मॅटर क्लिअर झाला? ओके. आता सर्वसाधारण रचना आपण समजून घेऊया. इन जनरल बहुतांशी याच्यामध्ये सूर्य म्हणजे तारा म्हटला की आपल्याला दिसेल हायड्रोजन 90% त्याचं प्रमाण, हेलियम 9% आणि इतर मूलतत्वे 1%. मग याच्यावरून आपण काय इन्फरन्स करू शकतो? आपण इन्फरन्स असा करू शकतो की बहुतांशी तारे हे हायड्रोजन प्लाझ्मॅटिक कंडिशनचे स्पियर असतात, है ना. बहुतांशी तारे कसे असतात? हायड्रोजनचेच गोळे असतात, हायड्रोजनचेच गोळे. कारण अधिक किती आहे? 90%. म्हणजेच काय, तर हायड्रोजन हा मुख्य घटक, मुख्य मूलतत्व ताऱ्यांचा असतो. मग दुसरा कुठला दुसरा नंबर? असाही प्रश्न विचारू शकतात की ताऱ्यांमध्ये दुसऱ्या नंबरवर कोणतं मूलतत्व असतं, तर ते कुठलं?
हेलियम. ते कुठलं? हेलियम. ठीक आहे, राईट. आता हे 90% असं लिहिलेलं आहे, 9% आणि 1% हे बहुतांशी ताऱ्यांबद्दल म्हटलेलं आहे. आता जर हायड्रोजनचा विचार केला आपण, तर हायड्रोजन आणि युनिव्हर्स याचं एकमेकांशी घेणं देणं आहे. ताऱ्यांचा हा प्रमुख घटक आहे, पहिल्यांदा आपण समजून घेतलं. पण ब्रह्मांडामधील सर्वाधिक प्रमाणातील मूलतत्व आहे, हायएस्ट पर्सेंटेज युनिव्हर्स मधलं ऑब्व्हियसली ताऱ्यांचं आहे, म्हणून ते युनिव्हर्सचं पण आहे. आणि आवर्ती सारणी जी आहे, पेरियॉडिक टेबल, त्याच्यातलं नंबर 1चं आहे. हे बघा इथे दिसतंय नंबर 1चं हायड्रोजन दिसतंय तुम्हाला, नंबर 1 वर आहे. याचे पर्सेंटेज जर बघितलं, बघा लक्षात घ्या, हायड्रोजन 90% बहुतांशी याच्यात असतं, पण हळूहळू ते कमी होत जातं, कारण की तारे जे आहेत त्याचा उपयोग करतात न्यूक्लिअर फ्यूल म्हणून, अणु इंधन म्हणून, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा पर्सेंटेज जे आहे त्याच्या आधारावर आपल्याला लक्षात घ्या, त्याच्या आधारावर की हायड्रोजनचा पर्सेंटेज किती आहे त्याच्या आधारावर आपल्याला त्या ताऱ्याचा आकार किती मोठा आहे रे बाबा, आणि त्याचं वय किती आहे हे निश्चित होतं. प्रश्न तुम्हाला असे विचारू शकतात, लक्षात घ्या की हायड्रोजन या मूलतत्वाच्या टक्केवारीच्या आधारावर ताऱ्यांचे काय बाबी निर्धारित केल्या जाऊ शकतात, असा प्रश्न राहू शकतो. तर काय? आकार आणि वय हे निश्चित केल्या जाऊ शकतं. आलं लक्षात? आता जर आपण हा हायड्रोजन बघितला, तर हायड्रोजन म्हणजे काय रे बाबा, तर बिलकुल आपल्याला असा दिसेल की एक असा गोला आहे आणि एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे. एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन, एवढाच हायड्रोजन आहे. म्हणून हा नंबर 1 पहिल्या ह्याच्यात. एकच इलेक्ट्रॉन एक शेल मध्ये आणि एकच प्रोटॉन आहे. आणि हा जर संपला, एकदमच आयोनाइज झाला, तर हाच उरतो. आणि म्हणूनच इन जनरल म्हटलं जातं की जे काही ताऱ्यांमध्ये प्लाझ्मॅटिक कंडिशन मध्ये हायड्रोजन असतो, तो हायड्रोजन इन जनरल केवळ प्रोटॉनच असतो. काय असतो? प्रोटॉनच असतो. ठीक आहे. आता आपण बघूया न्यूक्लिओसिंथेसिस एक कॉन्सेप्ट आहे. ताऱ्यांतील अणुकेंद्रकीय संयोग, न्यूक्लिओसिंथेसिस म्हणजेच काय? हा आता असा काय होणार, हा असा एकत्रित येणार, बरोबर आहे. जे काही मूलतत्वे आहेत ते प्लाझ्मॅटिक कंडिशनला जातात. प्लाझ्मॅटिक म्हणजे आयोनाइज्ड होतात. का आयोनाइज्ड होतात रे बाबा? तर तिथे इतका जबरदस्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, इतका जबरदस्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो की सगळे गॅसेस वायू असे ओढून घेतला, आणि ओढून घेतला म्हणजे असं ये रे बाबा, असं हा आलास रे बाबा इथंच राहा असं नाही, इतक्या जोराने ओढल्या जातात, इतक्या जोराने की त्याच्यामुळे जबरदस्त प्रेशर, जबरदस्त दाब, जबरदस्त धुसमुस वायूमध्ये. आता ही अशी धुसमुस आणि असं प्रेशर, तर कसं तापमान होत असेल, कसं तापमान होत असेल. आणि ते जबरदस्त तापमान ह्या वायूला काय करतं, आयोनाइज्ड, आयन युक्त करून टाकतं, प्लाझ्मॅटिक कंडिशनला घेऊन जातं. अलग लक्षात? त्याच्यामुळे हा जो आहे न्यूक्लिओसिंथेसिस ही प्रक्रिया होऊन जाते. बघूया ताऱ्यातील मूलतत्वे निर्मितीची ही प्रक्रिया. न्यूक्लिओसिंथेसिस म्हणजे ताऱ्यातील मूलतत्वे निर्मिती. ही मूलतत्वे निर्मिती होतात, एलिमेंट्स फॉर्म होतात, टप्प्याटप्प्याने एलिमेंट्स फॉर्म होतात. हायड्रोजन गॅस अशी आतमध्ये धुसमुस करते, या आदळते, प्लाझ्मॅटिक होते, आणि आदळून काय होतं तर न्यूक्लिअर फ्युजन होतं. आणि न्यूक्लिअर फ्युजन झालं की मग ऊर्जा बाहेर निघते, उष्णता बाहेर निघते, आणि दुसरे मूलतत्व निघायला लागतात. आणि त्यातलं पहिलं मूलतत्व जे निघतं ते म्हणजे हेलियम. कोणतं मूलतत्व निघतं? हेलियम. लक्षात आलं? पहिलं हेलियम. आणि मग हेलियम नंतर हळूहळू इतर जड मूलतत्वे निघतात, म्हणजे मेटॅलिसिटी वाढत जाते ताऱ्यांची. हळूहळू जड मूलतत्वे निघत जातात, आणि जड मूलतत्वे कुठपर्यंत तर आपल्याला दिसतं आयन पर्यंत सुद्धा पोहोचतात. कुठपर्यंत पोहोचतात?
आयन म्हणजे लोह ह्या मूल तत्वापर्यंत पोहोचतात. म्हणजे आवर्त सारणीमधले जे मेजर नेचर मध्ये सापडणारे जे मूलतत्वे आहेत ते सर्वच मूलतत्वे निर्माण होताना आपल्याला दिसतात. ठीक आहे, राईट. आता जर हेलियम बघितला तर हेलियमची काय आहे बाबा, संज्ञा काय आहे, He. सहज कधी विचारतात म्हणून. हा रंगही नाही, गंधही नाही, वासही येत नाही. काय अर्थ आहे, वासही नाही रंगही नाही, पण खूप महत्वाचा आहे बाबा, है ना. अधिक स्थिर राहतो, हा स्टेबल आहे कम्पॅरेटिव्ह टू हायड्रोजन, कारण हायड्रोजन प्लाझ्मॅटिक कंडिशनला जातोय आणि याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्यामध्ये 2, हायड्रोजन मध्ये किती, 1. ओके, ठीक आहे. आता लक्षात घ्या की हे जे आहे म्हणजे हेलियम तयार झालं, लोह तयार झालं है ना, इतरही जड मूलतत्वे तयार झाली. ही सर्व मूलतत्वे काय होतात नंतर, जेव्हा हे तारे फुटतात, असे ब्लास्ट बूम सुपरनोवा होतात, फुटून जातात, तर त्याच्यामुळे इथले सर्व जे मूलतत्वे आहेत हे सर्व मूलतत्वे हे बाहेर पडतात आणि बाहेर पडून कुठे जातात, इंटरस्टेलर मीडियम, ISM काय आहे ते सांगितलेलं होतं. तुम्ही ब्रह्मांड पाहिलं, ब्रह्मांडामध्ये ISM मी दिलेला आहे काय असतं, त्या ISM मध्ये जातात. मग त्या ISM मध्ये पुन्हा नवीन तारे, नवीन ग्रह, इथपर्यंतच काय तर आपली जीवसृष्टी सुद्धा निर्माण होते. आपणही कुठे कशापासून बनलो, मूलतत्वांपासून बनलो. जर मूलच तत्व नाही तर आपण कोणीही नाही. ठीक आहे, राईट. आता बघा हा तुम्हाला दिसत असेल स्पेक्ट्रम काढलेला आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा बघा हायड्रोजन हेलियम, मग हेलियम नंतर हायड्रोजन हेलियम झाला की हेलियम नायट्रोजन, म्हणजे असा तारा असा 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 आतमध्ये जातो. जसा त्याचा जीवनकाळ होत जातो ना, जसं आपण नाही का तरुण होतो आणि मग म्हातारे एक 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 कातडी निघत जाते, असा होतो. बरोबर आहे, बिलकुल तसंच. आणि हायड्रोजन हेलियम, हेलियम नायट्रोजन, मग हेलियम कार्बन निऑन, ऑक्सिजन कार्बन, ऑक्सिजन निऑन मॅग्नेशियम, सिलिकॉन सल्फर, निकेल आयन आणि इनर्ट कोर, असं होत 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 बघा कुठपर्यंत आलं ना, आयन पर्यंत. लोह ह्या जड मूलतत्वापर्यंत पोहोचून जाते. इतके मूलतत्वे निर्माण होतात आणि हे सर्व मूलतत्वे काय आहेत, मग जीवसृष्टी सुद्धा ह्या मूलतत्वातून घडू शकते. ठीक आहे. आता स्वयं ऊर्जा निर्मिती हे आपण एक कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. सेल्फ एनर्जी म्हणजे स्वतःच पॉवर जनरेटर आहे हा, है ना. बघा कसा होतो ते समजून घ्या. महाकाय वस्तुमान आहे, खूप आहे. महाकाय वस्तुमान असल्यामुळे मी आधीच सांगितलं, एवढा मोठा गॅसचा गोळा आहे की त्याचं गुरुत्वीय बल इतकं जबरदस्त बनलंय आहे. एक्स्ट्रीम ग्रॅव्हिटेशनल म्हणजे जसा आपला सूर्य हा तर आता बस समता काहीतरी 10 बिलियन इयर्स नंतर. ना सर 10 बिलियन इयर म्हणताना आता अरे बाबा हा जो आहे ना गॅलेक्टिकल सायकल मध्ये किंवा कॉस्मिक सायकल ज्याला म्हणतो त्याच्यात हा काय झाला, हा मिनिट पण नाही झाला, आलं की नाही लक्षात. त्यामुळे 10 बिलियन नंतर सूर्य विस्कारा ढूम खतम, आपली पृथ्वी वगैरे खाऊन सपाट चट आणि स्वतःही बरबाद असा होणार आहे, म्हणजे मरणार आहे. बरोबर आहे. आता हा सूर्य असा म्हणतो की मरण्याच्या एका कतारला आला आहे बिचारा, यार एलोइश झाला आहे, छोटासा आहे असं आपण म्हणतो. तरी याचा पॉवर जर बघितला, याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर किती पृथ्व्या टाकाव्या लागतील, किती पृथ्व्या है ना. 10⁻11 एवढ्या पृथ्व्या टाकल्या तोरी नाही रे बाबा, इतकं खतरनाक आहे. आता आपला सूर्य असा तर बाकीचे तारे कसे असतील, बरोबर आहे. तर मग त्याच्यामधले अत्यंत जास्त एक्स्ट्रीम ग्रॅव्हिटेशनल प्रेशर आहे. त्या प्रेशरमुळे धुसमुस होते, वायू दबाव व घर्षण वाढतो. वायू दबाव आणि घर्षण झाला की तापमान वाढणार. हे तापमान इतकं वाढतं की ज्याच्यामुळे जे ऍटम्स आहेत त्याचं काय होतं, फ्युजन होतं. फ्युजन होतं, सम्मिलन अभिक्रिया. काय होते, सम्मिलन, फ्युजन रिॲक्शन होऊन जाते. हे बघा फ्यूज होतात 2 ॲटम. आता हायड्रोजन जे आहे बिचारा एकच इलेक्ट्रॉन एकच प्रोटॉन, आता त्याला आपटाचा आहे आणि एक होरे बावा म्हणायचा आणि वाढ म्हणायचा आहे. तर त्याच्यासाठी लागतो जबरदस्त फोर्स, जबरदस्त. जेवढं सिंपल असेल ना त्याला एकत्र आणायला फारच जास्त फोर्स लागतो. आलं की नाही लक्षात.
आता इथे जबरदस्त फोर्स लागतो आणि तो हायड्रोजन प्लाझ्मॅटिक कंडिशनला चाललं जातं आणि हायड्रोजन प्लाझ्मॅटिक कंडिशनला गेल्यानंतर त्यापासून आपल्याला काय हेवी एलिमेंट जड मूलतत्वे मिळतात, ऊर्जा, एनर्जी आणि हीट, उष्णता. आता हे जे आहे विविध मूलतत्वे ते आहेत ते जीवन चक्राच्या टप्प्यावर निर्माण होत असतात. आधी हेलियम होईल, मग आपण बघितलं कार्बन होईल, नायट्रोजन होईल, ऑक्सिजन होईल, शेवटी आयन होईल असं आपण पाहतो. बरोबर आहे, राईट. ऊर्जा जी आहे सर्व प्रकारच्या तरंगामध्ये दिसून येते, ऑल वेव्हलेन्थ्स, अल्ट्राव्हायोलेट, लाईट रेस, सर्व सर्व. ओके. आणि अत्युच्च पृष्ठ तापमान असतं, खूप जास्त तापमान. आणि हे तापमान कुठे निर्माण होतं लक्षात घ्या. हे जे तापमान आहे हे कुठे निर्माण होतं, हे कोअर मध्ये निर्माण होतं, गर्भामध्ये निर्माण होतं, त्या गाभाऱ्यात निर्माण होतं आणि तिथून पृष्ठभागावर येतं. म्हणजेच काय, येता येता ते थंड होत असेल तर पृष्ठभागावरचं तापमान आपल्याला फक्त माहित आहे, गर्भातलं नाही. ठीक आहे. तर पृष्ठभागावरच आपण शेकून जातो, म्हणजे इथूनच तर सूर्याचा शेकतो, तर बाकीचा तर विचार करा, इतका दूर आहे लमचा तरी सुद्धा शेक लागते. बरोबर आहे. आणि जर तो जवळ आला तर हलकासा त्याने म्हणलं येऊनच जातो 1 लाख किलोमीटर, तर काही खरं नाही आपलं, राईट. तर पृष्ठभागावर काय होतं, ती उष्णता स्थलांतरित होते. लक्षात घ्या. पहिल्यांदा पुन्हा एकदा सांगतो, महाकाय वस्तुमान आहे, मॅसिव्ह मास आहे, त्याच्यामुळे त्याचा ग्रॅव्हिटेशनल प्रेशर जो आहे, गुरुत्वीय दबाव खूप जास्त आहे. गुरुत्वीय दबाव जास्त असल्यामुळे वायूची धुसमुस होते, दबाव आणि घर्षण होतं, फ्रिक्शन होतं. फ्रिक्शनमुळे तापमान वाढतं, तापमान अत्यंत जास्त वाढतं. त्यामुळे त्यातले जे अणू आहेत, जे सलग आहे, विलग आहेत, ते एकत्रित येतात. एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला आपण फ्युजन रिॲक्शन किंवा सम्मिलन अभिक्रिया म्हणतो. एकत्रित येताना एनर्जी रिलीज करतात आणि दुसरे एलिमेंट तयार करतात, हायर एलिमेंट तयार करतात, जड मूलतत्वे निर्माण होतात, वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते, म्हणजे वेगवेगळे वेव्हलेन्स तयार होतात आणि उष्णता सुद्धा निर्माण होते जी पृष्ठभागावर येते. ठीक आहे. आता स्वयंप्रकाशित आहे ना, स्वयंप्रकाशित आपण पण व्हायला पाहिजे, स्वयंप्रकाशित आहे ना. स्वयंप्रकाशित जो होत होता विचारू नका. चला, तुम्ही आहात तसे स्वयंप्रकाशित, त्यात काही हे नाही आहे. म्हणूनच तुम्ही अभ्यास करता, धडाडीनं एकदम मेहनत करताय, जिकरीनं लागताय. बरोबर आहे ना. चला आपण आता याला बघूया, ताऱ्याचा स्वयंप्रकाश. ताऱ्याच्या गर्भामध्ये अणु केंद्रकीय सम्मिलन अभिक्रिया आपण आताच पाहिली, न्यूक्लिअर फ्युजन. त्यामुळे काय तयार होते, त्यामुळे उष्णता आणि ऊर्जा, उष्णता आणि ऊर्जा. बरोबर आहे. एनर्जी जनरेशन आणि ती रिलीज बाहेर येते आणि बाहेर आल्यावर तो प्रखरतेने असा है ना चमकतो. आणि जो चमक आहे त्याला आपण काय म्हणतो, ल्युमिनोसिटी, तेजोमयता. आता तेजोमयता म्हणजे काय, ताऱ्याने किती ऊर्जा ही सर्वच तरंगामध्ये किती प्रमाणात रिलीज केली त्याला आपण ल्युमिनोसिटी म्हणतो. आणि ब्राईटनेस म्हणजे काय, अपरंट मॅग्नेट्यूड. ब्राईटनेस म्हणजे काय, अपरंट मॅग्नेट्यूड. आणि ल्युमिनोसिटी म्हणजे काय, ऍब्सोल्यूट मॅग्नेट्यूड. आता अपरंट मॅग्नेट्यूड मी आधी सांगितलंय तिथे, ते पाहून घ्या व्हिडिओ. बरोबर आहे. मी याच्याबद्दल तारकामंडल बद्दल चर्चा केलेली आहे. ब्राईटनेस काय असतं, ल्युमिनोसिटी काय असतं. तर आपण इथे थोडक्यात असं समजून घेऊया की ऍब्सोल्यूट मॅग्नेट्यूड म्हणजे ल्युमिनोसिटी म्हणजे त्याच्यामध्ये किती दम आहे रे बाबा, आणि पूर्ण दम त्याने दाखवलाय है ना. नाही तर एकदा एक जवळ राहिला की जास्त दम दिसते, दूर राहिला की कमी दम दिसते, तसा नाही. ठीक आहे. सो ब्राईटनेस नाही, ल्युमिनोसिटी हे स्वयंप्रकाशितता निश्चित करते. आता ही कोणत्या बाबीवर आहे, ही 2 बाबीवर आहे. ल्युमिनोसिटी 2 बाबीवर आहे. एक पृष्ठभागावरील तापमान, एक पृष्ठभागावरील तापमान, सरफेस टेम्परेचर, आणि दुसरा आहे त्याचा रेडियस. त्याच्यामुळे जेवढा मोठा असेल तेवढंच खालचं कोअरचं उष्णता यायला थोडासा वेळ लागेल. ठीक आहे. आता आपण हे समजून घेऊया की कशा प्रकारे ही तेजोमयता म्हणजे ल्युमिनोसिटी कशी येते, म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन हे कसं होतं ब्रीफली समजू, एकदम ब्रीफली. हायड्रोजन जे आहे ते कशाच्या कंडिशन मध्ये आहे, कशाच्या आहे, प्लाझ्मॅटिक, म्हणजे आयनयुक्त झालेला आहे. म्हणजेच काय, तर त्यातले अणू जे आहे विलग झालेले आहेत. मग जेव्हा अणू विलग होतात हायड्रोजनचे, तर त्याचे काय तयार होतात, आयसोटोप्स तयार होतात. काय तयार होतात, आयसोटोप्स तयार. जे आयसोटोप्स आहेत ते 2 प्रकारचे इथे आयसोटोप्स दाखवले आहे, एक ड्यूटेरियम आणि दुसरा आहे ट्रिटियम. आता हा ड्यूटेरियम जो आहे आणि ट्रिटियम हे एकत्र येतात.
हे काय करतात एकत्र. इथे बघा एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन दोन प्रोटॉन दिसतात. ट्रिटियम म्हटलं ना, ट्रिटियम 3 आहे, इथे ड्यूटियम 2 आहेत. हे एकत्र येतात आणि बघा हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन आणि हे 3 जे आहेत 1 2 3 हे इथे जुळलेले आहेत. आणि हे जेव्हा जुळतात तेव्हा इथे जुळून मग इथे एनर्जी आहे, ही पण एनर्जी आहे, ही ऊर्जा आहे. ही ऊर्जा जी आहे या दोघांना बांधून टाकते आणि मग जेव्हा बांधून स्प्लिट होतं आणि नवीन मूलतत्व निर्माण होतं. जे नवीन मूलतत्व आहे ते हेलियम आहे, 2 इलेक्ट्रॉन 2 प्रोटॉन आहेत दिसत आहेत आणि नवीन एनर्जी जी आहे इथे रिलीज होते आणि न्यूट्रॉन सुद्धा रिलीज होतो. मग ही साखळी चालू राहते, ही साखळी जी आहे चालली. मग आता हेलियम समोर 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 असं चालू राहणार. ठीक आहे, म्हणजे चेन रिॲक्शन राहते. पण लक्षात घ्या चेन रिॲक्शन जे आहे हे मनमानी नाही आहे. तारा जो आहे तो म्हणते मनमानी नाही भाऊ, हा ना. आपण इन जनरल काय बघतो, न्यूक्लिअर रिॲक्शन इज अ चेन रिॲक्शन, एकदा सुरू झाली का थांबत नाही. मग आपले न्यूक्लिअर रिॲक्टर कसे आहेत, आपले न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये ती चेन कशी करतात, कंट्रोल्ड. तसंच ताऱ्यांचं काम आहे. लक्षात घ्या, आलं की नाही लक्षात, ते बघून घेऊ पुढे कसं आहे ते. आधी आपण बघूया व्हेराइड मास. मास कसा आहे लक्षात घ्या, मास खूप महत्वाचा आहे है ना. मास जो आहे कुठे गेला रे बाबा थोडासा, हा मास किती आहे, काय लिहिलेलं आहे इथे 0.8 m राऊंड अप न डॉट. हे काय आहे राऊंड अप न डॉट. तुम्ही ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट्स पाहिलाय का व्हिडिओ, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट खगोलीय एकके, तो पाहून घ्या मग तुम्हाला लक्षात येईल काय. ठीक आहे, पण इथे सांगून देतो आता पुन्हा मग ते पाहायला आणि मग हे समजेल का. तर हे जे आहे इट इज अ मास आणि हा राऊंड अप आहे, हा आपला सन आहे. आपण ताऱ्यांचं जे वस्तुमान मोजतोय ते आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या अनुषंगाने मोजतो. एक सूर्याचं वस्तुमान जे आहे ते एक मास ऑफ स्टार समजलं जातं, 1 मास ऑफ स्टार. ठीक आहे, तर इथे 0.8 हा मिनिमम आहे, मिनिमम मास आहे. याच्या खाली गेला की तो तारा राहत नाही, याच्या खाली गेला की तो तारा राहत नाही. मग तो राहते काय, तो होते ब्राउन डॉर्फ. का होते तो का होते ब्राउन, काय होते ब्राउन डॉर्फ. ब्राउन डॉर्फ म्हणजे असा कथ्था जो आहे ना, कथ्था बटू काहीच नाही करे हाल आमचा, संपला हा. मग तुम्ही म्हणा प्लॅनेट, नाही प्लॅनेट नाही बनत हा ना, तारा ना प्लॅनेट, ये बीच का भाई. हा ठीक आहे. तर आणि 100 म्हणजे 100 सूर्याच्या पेक्षाही जास्त राहू शकतात, पेक्षा अधिक. आलं की नाही लक्षात. म्हणजे मास वेगवेगळे आहे, वस्तुमान वेगवेगळे आहेत. वस्तुमान काय निश्चित करते ते महत्वाचं आहे. प्रश्न अशा प्रकारे येतात बरं की ताऱ्यांचे वस्तुमान खालीलपैकी कोणत्या बाबी निश्चित करतात. जसा प्रश्न बनवलेला आहे, लक्षात आला लक्षात. हा, संरचना स्ट्रक्चर, तापमान लक्षात आला, टेम्परेचर, जीवनकाळ लाईफ स्पॅन किती वर्ष तू जगणार, त्याच्यानंतर जीवन चक्रातील टप्पा स्टेज ऑफ इव्होल्युशन, तो आपल्या जीवन चक्रातील कोणत्या टप्प्यावर आहे, तरुण आहे की म्हातारा आहे. आलं की नाही लक्षात. ठीक आहे, आता लक्षात घ्या इथे की वस्तुमान आणि तेजोमयता आपण केवळ मास बघितलं आणि याच्यापूर्वी ल्युमिनोसिटी बघितली. आता ह्या दोघांचं जर आपण एकत्रित केलं म्हणजे ल्युमिनोसिटी आणि मास, तेजोमयता आणि वस्तुमान याला एकत्र केलं तर काय निश्चित होतं, लाईफ सायकल माहित होते सूर्याची म्हणजे ताऱ्यांची, आणि ताऱ्यांचे वैशिष्ट्य वेगवेगळे वैशिष्ट्य माहित होते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर निश्चितपणे माहित करायच्या असतील तर आपल्याला 2 गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. एक त्याचं वस्तुमान आणि दुसरं त्याची तेजोमयता. क्लिअर, ओके ठीक आहे. आता इकडे बघून घेऊया, एक उदाहरण बघून घ्या की त्याचं आयुर्मान कसं अनिश्चित होतं, काय होतं. बघा, उच्च वस्तुमान आहे, हाय मास आहे, एकदम हाय मास, महाकाय तारा आहे, म्हणजे सूर्याच्या कितीतरी पटीनं मोठा आहे, 100-200 पटीनं. उच्च गुरुत्वीय दबाव राहील. जर हा हाय मास आहे, आपण आधीच पाहिला की जास्त मास राहील है ना, जास्त वस्तुमान राहील तर जास्त दबाव राहील, अति जास्त दबाव राहील. अति जास्त दबाव राहिला तर काय आहे, तापमान जास्त वाढेल. सिंपल आहे, तापमान जास्त वाढेल, दबाव जास्त, तापमान जास्त, धुसमुस जास्त, त्याच्या गर्भामध्ये धुसमुस जास्त झाली की फ्युजन रिॲक्शन
ज्याला सम्मिलन अभिक्रिया म्हणतो, त्याची गती वाढेल, अधिक जलद गतीने होईल, अधिक जलद, आणि त्याची स्पीड वाढली रे बाबा स्पीड. आता याची जर स्पीड वाढली तर फ्यूल, जसा आता तुम्ही बघा तुमची गाडी आहे कोणती, मोटरसायकल, पोट्ट्या लमच्या नाही का, आता पोट्टे जे आहेत पोट्टीच्या मागे धावाले किंवा स्टंट माराले पळवते. आता जास्त स्पीडनं जर आपण पळवले तर तेल संपते ना, फ्यूल संपते का नाही लवकर. आणि बरोबर तो म्हणते ना बरोबर की बाबा फ्यूल इफिशियन्सी करायची असेल तसा काटा सांगते, आणि नंतर रेड वर जाते, जास्त स्पीड वाढवली तर 100च्या वर, मग रेड वर गेला तर लवकर पेट्रोल संपते ना. तसाच याचा काम आहे, याचा बी पेट्रोल लवकर, म्हणजे याचंही न्यूक्लिअर फ्यूल पटकन संपते, कारण की हा आमचा जास्त बंबार्डिंग करून घेते. आलं लक्षात. हेवी कन्झम्पशन जास्त खाते त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे तेजोमयता, आता जास्त आहे तर जास्त स्पीड, तशी त्याची ल्युमिनोसिटी जास्त, बरोबर आहे, ब्राईटनेस जास्त, याचं ब्राईटनेस जास्त, हीट पण जास्त जबरदस्त राहील, पण आयुर्मान कमी राहील. आयुर्मान कसं राहील, कमी राहील. खरगोश दौड़ता ज्यादा है भाई लेकिन जल्दी चला जाता है, और कछुआ धीरे 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 चलता है और बहुत लंबा जीता है. असं आहे. आलं लक्षात. ठीक आहे. आता आपण त्याच्या आधारावर समजून घेऊया. बघा, कॅटेगरी ऑफ स्टार, हाय मास, इंटरमिडिएट मास, लो मास, असं बघून घेऊया आपण. ठीक आहे. आणि याचा उच्च वस्तुमान आहे, वस्तुमान कसा आहे, उच्च आहे. याचं मध्यम आहे, याचं कमी आहे, आणि हे एक ब्राउन डॉफ आता मी सांगितलं तो. बघा, मास जो आहे किती आहे, हाय मास आहे, 8 MO पेक्षा जास्त, बरोबर आहे. मास किती जगणार, 10⁻⁷ इयर्स. स्पिका म्हणून आहे, त्याचा मास आहे आपल्या सूर्याच्या 10 पटीनं, त्याचा मास आहे सूर्याच्या 10. इंटरमिडिएट असतील म्हणजे 2 सूर्य ते 8 सूर्याचा मास, 2 सूर्य ते 8 सूर्याचा मास किती वेळ जगतील, याच्यापेक्षा जास्त जगत आहेत. बघा, जसं वस्तुमान कमी होतं तसं आयुर्मान वाढतं. बघा, असं सहज प्रश्न राहू शकतो, म्हणजे एखादं विधान राहू शकतं, ताऱ्यांचे जसे वस्तुमान कमी होते तसे त्याचे आयुर्मान वाढते. बरोबर आहे, वाढलं. लो मास आहे, 2 जे सूर्याच्या पेक्षा मासच्या पेक्षा कमी आहे. किती, लक्षात घ्या. इथे उदाहरण दिलंय, अचरनार आहे, हा 6 सूर्य आहे. सिरियस आहे, हा 7 सूर्य आहे, 10⁹ सन जो आहे आपला है ना, हा एकच सूर्य आहे आपला, 10⁻10. प्रॉक्झिमा सेंच्युअरी आहे, हा फार लहान आहे आपल्या सूर्यापेक्षा, तो 10⁻11 इयर्स जगणार आहे. ब्राउन डॉफ बघा, हा कसा आहे ब्राउन डॉफ, मी आता सांगितलं. ब्राउन डॉफ कसा आहे, कथ्था बटू कसा आहे, 0.08 MO पेक्षा कमी आहे. जर याच्यापेक्षा कमी आला तर याचं काही घेणं देणं नाही, कारण की हा तारा राहत नाही. तारा होणार होता परंतु होऊ शकला नाही, है ना. असं होतं ना, अधिकारी पोटेन्शियल होतं पण कुठेतरी गडबड, का तर मास कमी झाला. ओके, असो. आता आपण बघूया एक्स्ट्रीम हॉट, है ना. सर्व तारे हे अत्यंत तप्त असतात, परंतु खगोलीय दृष्टिकोनातून आपण ताऱ्यांचे वर्गीकरण तप्त, अतितप्त किंवा थंड असं आहे. आता थंड म्हटल्यावर आपल्याला वाटतं लावू दे रे बाबा हात, असं लमच्या बर्फासारखा, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचा थंड म्हणजे कोणता थंड म्हणावं माहित नाही, है ना. तर इथे थंड काहीतरी भलतं सलत आहे. असो, वस्तुमानाच्या आधारावरच, लक्षात घ्या, वस्तुमानाच्या आधारावर पृष्ठभागावरचं तापमान असतं. का वस्तुमानाच्या आधारावर पृष्ठभागाचं तापमान असतं का? मी आत्ता याच्यापूर्वी उदाहरण दिलं होतं, लक्षात आलंय का. हाय मास असेल तर काय होणार आहे, हाय ग्रॅव्हिटेशनल प्रेशर. हाय ग्रॅव्हिटेशनल प्रेशर म्हणजे हाय एनर्जी जे रिलीज होईल, बरोबर आहे. न्यूक्लिअर फ्युजन जबरदस्त होईल, हाय एनर्जी असेल म्हणून हाय सरफेस टेम्परेचर राहणार.
म्हणजेच काय, जसं वस्तुमान वाढेल तसं पृष्ठभागावरील तापमान वाढेल, कारण की गर्भामध्ये न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन जी आहे, सम्मिलन अभिक्रिया ती आहे, ती जास्त अधिक प्रमाणात होईल. न्यूक्लिअर फ्युल अधिक जास्त कंझम होईल. ठीक आहे, राईट. आता खगोलशास्त्रीय भाषेमध्ये दोन प्रकार मी सांगितले, हॉटेस्ट आणि कूल, म्हणजे थंड आणि अतिउष्ण असे शब्द आहेत. आता याच्यामध्ये थंडवाला भाऊ कोण आहे? लाल बटू, लहान तारे, लाल बटू. रेड डॉफ इज अ कूल स्टार. मग कूल आहे तर किती तापमान आहे रे भावा याचं? हे का तापमान हो का? 3500 डिग्री केल्विन म्हणजे 3225 डिग्री सेल्सिअस एवढा आहे ना. हा म्हणते थंड लमचा है ना. पण हे कोणत्या भाषेमध्ये? खगोलशास्त्रीय भाषेमध्ये. आपल्या लेमॅनच्या याच्यामध्ये आपण काय म्हणू, याला काय म्हणू? उष्ण. विचारच नाही करू शकत, राहू द्या, नाही का. ठीक आहे, बघा हा लाल बटू दिसतोय तुम्हाला, लाल बटू. ओके, ठीक आहे. असा होणार आहे बरं. आपला सूर्य हा असा होणार आहे. तुम्ही म्हणा सकाळी दिसते सर, सकाळी जसा दिसते ना तो नारंगी पिवळा आहे. पूर्णपणे लाल गोळा होईल तोपर्यंत आपल्या कित्येक पिढ्या राहणारच नाही. बरोबर आहे का नाही? तो विचार नाही. लाल सर होईल, असा लाल बुंद दिसेल. ठीक आहे. आता कलर बघूया. विविध रंग, कलर खूप, ताऱ्यांचे रंग आहे ना. कशाच्या आधारावर? विचार. ताऱ्यांचा रंग निश्चित होतो कशाच्या आधारावर? मास, वस्तुमान आणि तापमान. हे मी जे सांगितलं आहे ना की त्याचे आधार काय राहणार वगैरे थोडं लक्षात घ्या, कारण प्रश्न जर थोडा क्रिटिकल बनवायचा असला तर याच्या आधारावर राहू शकतो. सोपा पण क्रिटिकल. ठीक आहे. तर ताऱ्यांचा रंग निश्चित कशाच्या आधारावर होतो? त्या ताऱ्यांचा वस्तुमान, मास आणि टेम्परेचर, तापमान. जास्त वस्तुमान, आता सिंपलचा फॉर्म्युला आहे आपला, अधिक वस्तुमान असेल तर अधिक तापमान, आणि अधिक तापमान असेल तर स्पेक्ट्रम म्हणजे पंक्ती दर्शनमध्ये, स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तो कलाटणी वेगळीकडे देतो, शॉर्ट वेव्हलेंथ मध्ये देतो. ठीक आहे. 4 रंगांची शक्यता आहे. कोणत्या? तर लाल, पिवळा, निळा, नारंगी आणि पांढरा. हे 5 रंग आपल्याला कशामध्ये दिसतात? ताऱ्यांमध्ये दिसून येतात. आता लाल तारा आणि निळा ताराचं आपण कंपॅरिझन करता येईल. लाल तारा आणि निळा तारा, हे बघा, हे कलर्स तुम्हाला इथे दिसतील. हे बघा, आहे नारंगी आहे, पिवळा, हा थोडासा पिवळ्या रंगाचा आहे, पांढरा आहे, हा निळा रंग होत गेला. बघा, निळा रंग होत गेला. हा असा वाढत गेला. ही जी उष्णता अशी वाढत गेली, इकडून इकडे उष्णता वाढत गेली आहे, आणि मास पण वाढत गेला, वस्तुमान पण वाढत गेला. वस्तुमान पण काय आहे? वाढत गेला. असं लक्षात घ्या. हा O क्लास आहे, B क्लास आहे, A क्लास आहे, F क्लास आहे, G क्लास आहे, K क्लास आहे आणि M क्लास आहे. किती क्लास आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 क्लास आहे, 7 वर्ग आहेत. ठीक आहे. लाल तारा आणि निळा तारा आपण समजून घ्या. लाल तारा म्हणजे थंड, निळा तारा म्हणजे तप्त. आपण नाही का, आपण ज्योत बघतो, मी सांगितलं आहे ब्रह्मांडाच्या या तारकापुंज मंडळाच्या ल्युमिनोसिटीमध्ये, तिथे सांगितलं आपण जेव्हा बर्नर लावतो, गॅस लावतो, तिथे निळसर भाग जो आहे तो जास्त तप्त असतो, पिवळसर रेडिश असतो तो कमी तप्त असतो. तर कमी तप्त आणि अधिक तप्त म्हणून तो थंड आणि गरम. ठीक आहे. लाल तारा लहान वस्तुमान आहे, कारण मास लक्षात घ्या. आता लहान वस्तुमान आहे तर धुसमुस जास्त, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल प्रेशर कमी. ग्रॅव्हिटेशनल प्रेशर कमी तर धुसमुस कमी तर न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन ही कमी प्रमाणात होणार. कमी प्रमाणात झाली तर आपोआपच काय रंग येणार? रेड रंग येणार है ना. हा मंद अणुकेंद्रीय इंधन खर्च होतो. न्यूक्लिअर फ्युएल जो आहे, त्याचा न्यूक्लिअर फ्युएल जो आहे तो अत्यंत स्लो याच्याने चालतो, म्हणजे हा बराच काळ टिकतो. ठीक आहे. हा भाऊ महाकाय वस्तुमान आहे, हाय मास आहे, तर याचा जलद गतीने पेट्रोल लवकर संपवून घेते आणि हा फुस्स लवकर होते. हा कसा होते? फुस्स, म्हणजे याचा लाईफ स्पॅन नाही का, हा फार कमी आहे, लवकर मरते. हा लई लॉंग लाईफ स्पॅन आहे. ठीक आहे. आता गोलाकार, स्पेरिकल तारे गोलाकार का असतात? खूप महत्वाचं आहे. गोलाकार हे जे आहे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा कमी करते. गोलाकार कुठले स्पेरिकल असेल
तर ते काय करते, पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कमी करते, बरोबर आहे. तर गुरुत्वीय क्षितिज ऊर्जा म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही कमी करते आणि कमी करून काय तयार करते, हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम. काय तयार करते, हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम, द्रव स्थितिक समतोल निर्माण करते, असं बॅलन्स तयार करते. असं 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 होते पण काहीच गडबड होत नाही, बॅलन्स राहते, बरोबर आहे. आता तारा जर बघितला तर हा स्वयंनियमन व्यवस्था आहे. इट्स अ सेल्फ रेग्युलेटरी सिस्टीम. सेल्फ रेग्युलेटरी सिस्टीम म्हणजे कसं आहे, तर तारा स्वतःला हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम मध्ये ठेवतो म्हणून तो सेल्फ रेग्युलेटेड आहे. ह्या दोघांचं एकमेकांशी पूरक आहे. हे दोन्ही विधान काय आहे, पूरक आहे. म्हणजे जर आपण म्हटलं तारे हे हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे द्रव स्थितिजनक स्थितीमध्ये राहतात असं स्टेटमेंट आपण वापरलं, आणि दुसरं तारे हे स्वयंनियमन, स्टार्स आर सेल्फ रेग्युलेटेड असं वापरलं, ते दोघे एकमेकांशी रिलेटेड आहे. पण हे होतं कसं रे बाबा, हाऊ इट कॅन बी, हाऊ सेल्फ रेग्युलेटिंग आहे तर हाऊ, तर दॅट इज द प्रेशर टेम्परेचर थर्मोस्टॅट. काय आहे, दबाव तापमान तापस्थापी आहे. दबाव तापमान तापस्थापी आहे. कसं होतं हे समजून घेऊया. आता हा जो आहे हा भाग, हा आहे आपला कोअर. हा काय आहे, कोअर, गर्भ आहे. आणि हा आहे पृष्ठभाग. हा आहे पृष्ठभाग आहे ना, ताऱ्याचा हा पृष्ठभाग आणि हा कोअर. कोअर हा निळा याच्यासाठी की इथे काय चालू राहतं, न्यूक्लिअर रिॲक्शन. इथे काय चालू राहते, अणु अणु जे अभिक्रिया आहेत त्या सुरू राहतात. आता न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे फ्युजन रिॲक्शन चालू आहे इथे, बरोबर आहे. सम्मिलन अभिक्रिया आहे. सम्मिलन अभिक्रिया जर इथे असेल तर इथून ऊर्जा बाहेर, इथून ऊर्जा बाहेर, ऊर्जा म्हणजे तापमान बाहेर येईल. तापमान बाहेर येईल तर काय करेल, तापमान जर बाहेर येत असेल तर हे काय करणार आहे, याच्यावर प्रेशर टाकेल, बरोबर आहे. याच्यावर प्रेशर टाकेल. प्रेशर टाकणे म्हणजे गॅस जी आहे, टायर मध्ये गॅस भरली आणि टायर आले काय करण, बाहेर निघायचा प्रयत्न करा, निघायचा प्रयत्न करा ना, म्हणजे काय, हे आउटवर्ड प्रेशर तयार करते. काय तयार करते, आउटवर्ड बाह्यांगत दबाव निर्माण करते. बाह्यांगत दबाव म्हणजे हा एक्सप्लोजन करायचा प्रयत्न करते. काय करायचा प्रयत्न करते, एक्सप्लोजन, विध्वंस करायचा प्रयत्न करते. त्यामुळे सूर्य किंवा तारा जो आहे असा एक्सपांड होतो, असा एक्सपांड. आता एक्सपांड झाला, फुटन ना, तो फुटन नाही का, पण याचा मास जो आहे, याचा जो वस्तुमान आहे इतका महाकाय असतो की बाहेरील जो दबाव आहे असा आहे ना, हा मास जो आहे तो ओढून घेतो. हा काय आहे, हा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल आहे त्या याचं, ताऱ्यांचं. ते गुरुत्वीय बल काय करतं, त्याला आतमध्ये ओढायचा प्रयत्न करतं. त्याला काय करतं, आतमध्ये ओढायचा. तर म्हणजे हे काय करतं, इम्प्लोजन करायचा प्रयत्न करतं, इम्प्लोजन. आता उदाहरणार्थ असं गृहीत धरा की इथे न्यूक्लिअर फ्युलच नाही, म्हणजे एक्सप्लोजन होतच नाही. एक्सप्लोजन नाही तर बाहेर निघायचा प्रयत्नच नाही करत आहे. बाहेर निघायचा जर प्रयत्न काहीच करत नाही आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करेल, त्याला पूर्ण काय करेल, इम्प्लोड करेल, नष्ट करून टाकेल. आणि जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नसेल तर ते काय करेल, बाहेर पडायचा. म्हणूनच तो ब्राउन ऑफ काय झाला, कारण त्याचा मासच नाही आहे, त्याचं वस्तुमानच इतकं कमी आहे. कमी असल्यामुळे धुसमुसत नाही, त्याच्यामुळे तो इम्प्लोडिंग कंडिशनलाच राहील, एक्सप्लोडिंग कंडिशनला राहणार नाही. आणि एक्सप्लोडिंग कंडिशनला राहणार नाही त्याच्यामुळे तिथे उष्णता निर्माण होणार नाही, एनर्जी निर्माण होणार नाही, तो तारा होऊ शकत नाही. आलं की नाही लक्षात. त्यामुळे मास आणि न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन याचं कॉम्बिनेशन आहे. आता असं करत करत आपण काय बघतो, हेवियर मेटल्स म्हणजे हेवियर एलिमेंट्स, मेटॅलिक एलिमेंट्स तयार होताना दिसतात. आणि मेटॅलिक एलिमेंट तयार झालं म्हणजे न्यूक्लिअर फ्युल हळूहळू कमी होतं. न्यूक्लिअर फ्युल कमी झाला की एक्सप्लोजनचा पॉवर कमी होतो, इम्प्लोजनचा पॉवर वाढेल, मास वाढेल, इम्प्लोजनचा पॉवर वाढेल, इम्प्लोजनचा पॉवर वाढला की हळूहळू हळूहळू तो काय होईल, तारा असा संकुचित होईल, अंकुंचन पावेल आणि एक वेळा आपल्यामध्येच इम्प्लोड होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. ठीक आहे, राईट. आता ताऱ्यांचे भ्रमण, तारे भटकतात बाबा,
भटकतात म्हणजे ताऱ्यांना गतिमय, तारा हा कसा आहे, गतिमय आहे. तो स्वतःभोवती फिरतो, कारण की जर फिरला नाही तर तो दुसरीकडे आकर्षित होऊन जाईल. तो फिरला नाही तर दुसरीकडे आकर्षित होऊन जाईल, तो स्पेरिकल पण राहणार नाही. बरोबर आहे, ठीक आहे. आता तारा जो आहे हा मात्र घनरूप नाही, आधीच सांगितलं होतं है ना. प्लाझ्मॅटिक गॅसचा गोळा आहे. मग प्लाझ्मॅटिक गॅसचा हा जर गोळा आहे तो ऑब्व्हियसली जर घन असता तर आपल्याला काय दिसलं असतं, हा गोल गोल फिरतो बा, तर सर्वच बाजू बरोबर फिरली असते. जशी आपली पृथ्वी फिरते, पृथ्वी घनरूप आहे त्याच्यामुळे ती बरोबर फिरते. मग तुम्ही ध्रुवावर राहा नाहीतर विषुववृत्तावर राहा, म्हणजे इक्वेटरवर राहा नाही तर पोलवर राहा, है ना. 24 तासच असं आहे का की आपण गेलो बाबा आता ध्रुवावर तर बाबा असा पटपट पटपट फिरलो, अरे आला बाबा 1 तासात. खर सूर्य असा क्षितिजावरच राहतो किंवा सूर्यच राहत नाही 6 महिने, कारण की पृथ्वी अशी टिंग झाली आहे. अशी झाली नसती तर कदाचित दोन्ही ध्रुवावर वेगळीच मजा असती. ठीक आहे, असो. तर आपल्याला काय दिसतंय की पृथ्वीवर मात्र कुठेही असो आपण एक सारखंच परिभ्रमण अवधी असतो, बरोबर. ऑर्बिटल जे आहे टाइम असतो, इथे मात्र ऑर्बिटल टाइम वेगवेगळा असतो. का, कारण की हा वायू रूप आहे. त्याच्यामुळे इथे जे आहे विषुववृत्त जो आहे, इक्वेटर जे आहे, ह्या इक्वेटरवर स्पीड जास्त आहे. स्पेरिकल याच्यात स्पीड जास्त आहे. इथे मात्र इथे जे पोलवर्ड आहे त्या पोलवर स्पीड ही कमी आहे, आणि म्हणून इथे किती लागतात, 38 दिवस. म्हणजे 38 दिवस वरचा भाग जो आहे, ध्रुवीय भाग जो आहे, खालचा ध्रुवीय भाग जो आहे त्याला 38 दिवस लागतात, आणि विषुववृत्तीय भाग जो आहे, इक्वेटोरियल भाग जो आहे त्याला 24.4 दिवस लागतात. मग आपण म्हणू शकतो की सूर्य जो आहे हा ऍव्हरेज मध्ये तो त्याला जो काय सूर्यदिन लागत असेल, बरोबर आहे, एक परिभ्रमण करायला त्याला ऑर्बिट फिरायला लागत असेल, पण त्याच्या प्रत्येक ठिकाणी, पृष्ठभागावरच्या प्रत्येक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा कालावधी लागतो. का लागतो, कारण की सूर्य हा वायू रूप आहे, प्लाझ्मॅटिक आहे, तो घनरूप नाही. आलं लक्षात, ठीक आहे. आता ताऱ्यांची भ्रमण गती ही भिन्न आहे. प्रत्येक ताऱ्याची आपली भ्रमण गती जी आहे, स्पीड जी आहे, रोटेशनल स्पीड ही कमी अधिक आहे, वेगवेगळी आहे. का, कारण की ते वस्तुमान आणि गती स्पीड याच्यावर आधारित असते. जसं अधिक वस्तुमान असेल तर अधिक गती असेल तर काय होईल, तर अधिक वस्तुमान आणि अधिक गती असेल तर आपल्याला काय दिसतंय की त्याची भ्रमण गती जी आहे ती बदललेली दिसून येते. आता त्याच्या आधारावर लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, त्याच्या आधारावर तुमचा जो स्पेरिकल एरिया आहे, म्हणजे स्पेरिकल इन जनरल आपण म्हणतो ना, असतं, कारण हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम असतो, पण निश्चित स्पेरिकल नसतं, गोलाकार परफेक्ट नसतं. जर स्पीड जास्त असेल आणि अधिक वस्तुमान असेल तर तो कसा होतो, अंडाकृती होतो. हा असा होतो. लक्षात आलं का, का असा होतो, कारण की त्याची गती अधिक जास्त असते. त्याचं उदाहरण आहे रेग्युलस ए जो आहे, लिओ कॉन्स्टलेशन मध्ये तारा आहे, तो आपल्या सूर्याच्या 4 पटीने मोठा आहे, परंतु त्याची गती जबरदस्त आहे. तो 317 किलोमीटर पर सेकंद स्वतः भोवती फिरतो. त्याच्यामुळे पूर्ण एक राऊंड जो आहे तो किती तासात कंप्लीट करतो, केवळ 16 तासात कंप्लीट करतो. म्हणजे आपला सूर्य कसा आहे, असा हळूहळू फिरणारा आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे. आता आपण बघूया रिव्होल्यूशन. जसं परिभ्रमण करतं सूर्य, तारा जो आहे, तसाच तारे जे आहे ते परिवलन सुद्धा करतात. कारण की तारे कुठे जन्मलेले आहेत, तारे हे तारका मंडल मध्ये जन्मलेले आहेत. मग तारका मंडलाचे जर ते भाग असतील तर ऑब्व्हियसली तारका मंडलाचा जो गर्भ असेल, जो कोर असेल, त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल आणि त्याच्या भोवती ते फिरत राहतील. ते स्वतः फिरतात आणि सातत्याने फिरत राहतात, जेणेकरून ते त्या कोअरमध्ये आदळू नयेत. बरोबर आहे, ठीक आहे. बहुतांशी तारे तारका मंडलाच्या गर्भास परिवलन करतात. आता बहुतांशी शब्द वापरलेला लक्षात घ्या. बहुतांशी, नॉट ऑल स्टार्स आर रिव्हॉल्व अराउंड द कोअर ऑफ अ गॅलेक्सी. सर्वच तारे हे तारका मंडलाच्या गर्भाच्या अवतीभोवती फिरत नाहीत. लक्षात घ्या, बहुतांशी शब्द आहे, कारण काही तारे काय करतात पाहून घेऊ आपण.
ठीक आहे. द्वितारा जे आहेत म्हणजे बायनरी स्टार जे आहेत म्हणजे दोन तारे असतात, एक असा तारा आणि असा तारा, हे एकमेकांभोवती फिरत असतात आणि सोबतच तारका मंडलाच्या कोर भोवती फिरत असतात. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आपल्याला दोन दिसतात, बहुतांशी तारे हे त्याच्या कोरशी फिरतात आणि द्वितारा स्वतः भोवती फिरत एकमेकांभोवती फिरतात आणि सोबतच तारका मंडलाच्या कोरशी सुद्धा फिरतात. आता पर्यावलीयन कालावधी जो आहे त्याचा आधार काय? रिव्होल्युशनरी म्हणजे बघ किती वेळ लागतो आपल्याला पाहायचं असेल की एका ताऱ्याला एका तारका मंडलाच्या गर्भाच्या भोवती फिरायला एक परिवलन करायला किती कालावधी लागतो. तर किती कालावधी लागतो कशाच्या आधारावर? पहिल्यांदा त्याची गती किती, त्या ताऱ्याची गती किती, परवलनीय गती किती आहे. दुसरं, तो आहे कुठे रे बाबा, गॅलेक्सीच्या कुठल्या पोझिशनला आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण अशी गॅलेक्सी घेतली आणि हा कोअर घेतला तर तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे, कुठे आहे बाबा? बरोबर आहे. इथे असेल तर तो जास्त जलद गतीने फिरेल, जास्त जलद गतीने फिरेल, मी सांगितलेलं आहे ते तारका मंडलामध्ये, आणि पटकन फिरून येईल कारण की काय आहे, रेडियस कमी लागतो इथे कोअर पासून. ठीक आहे. तिसरं आहे तारका मंडलाचा परिघ किती आहे. जर हा इथे कॉर्नरला असेल आणि याचा परिघ खूप मोठा असेल तर याला अधिक कालावधी लागेल. ठीक आहे, लक्षात आलं का? ओके, चला. म्हणजे तीन बाबी ज्या आहेत त्या आधार आवश्यक आहे तारा रिव्होल्यूशन ऑफ स्टार कॅल्क्युलेट करायला. आता तारा जो आहे तो फिरत आहे म्हणजे तो मूव्ह होत आहे, मोशन होत आहे. तर तारा जो आहे तो पृथ्वीपासून दूर चालला की जवळ येत आहे हे कसं समजावं? तुम्ही म्हणा पृथ्वी जवळच्या जवळ कोण येणार आहे? ती येऊ शकते है ना, सूर्याच्या जवळ येऊ शकते. आपण पाहिलेलं आहे भटकता तारा आला होता अशी थिअरी आहे की नाही. आणि सूर्याले असा बुम करून चालला गेला दुसरीकडे भटकाले आणि सूर्याचं सगळं काढलं, सिगार शेप काढला आणि आपण घडलो, पृथ्वी घडली. बघितलंय ना, लक्षात आलं का? ठीक आहे, तसंच हे आहे. बरोबर आहे. म्हणजे तारा एक तर सोलर सिस्टीमकडे येत असेल किंवा दूर जात असेल. जेव्हा तो दूर जातो, पृथ्वीपासून दूर जातो, स्पेक्ट्रल लाईन्स कसे होतात? लॉंगर वेव्हलेंथ कडे वळतात. स्पेक्ट्रल लाईन्स कशा होतात? लॉंगर वेव्हलेंथ कडे वळतात. पंक्ती रेषा दीर्घलहरीकडे वळतात आणि रेड शिफ्ट तयार होते. काय म्हणतो त्याला आपण? रेड शिफ्ट म्हणतो. आणि जर जवळ येत असेल तारा जवळ येत असेल तर वेव्हलेंथ जे आहे ते कुठे स्पेक्ट्रल लाईन्स वळतात? शॉर्टर वेव्हलेंथ, लघु लहरींकडे वळतात. लघु लहरींकडे वळले तर आपल्याला कोणती छटा दिसते? निळी छटा दिसून येते. ठीक आहे. आता आपण भटकते तारे, आता मी सांगितलं होतं म्हणून पहिला शब्द लक्षात घ्या. बहुतांशी तारे शब्द वापरलाय. बहुतांशी तारे हे तारका मंडलाच्या गर्भाच्या भोवती फिरतात, परंतु काही फिरत नाही. काही लमचे आपलेच मनमानी करते. हा मनमानीवाला हो भटकते तारे. काय नाही? भटकते तारे. याला शब्द दुसरा आहे रग स्टार, भामटे फिरकसते नाही का, भामटे. दुसरं अजून नाव आहे आंतर तारका मंडलीय तारे, इंटर गॅलेक्टियल, किंवा त्याला समूह अंतर्गत तारे, इंट्रा क्लस्टर तारे. म्हणजे तीन नावं आहेत त्याला वंडरिंग स्टारला. हे तारका मंडलातच जन्मतात. सर्वच तारे तारका मंडलात जन्मतात, तारका मंडलाच्या बाहेर जन्मत नाही. नो बर्थ ऑफ एनी स्टार आउटसाइड ऑफ द गॅलेक्सी. तुम्ही म्हणा काऊन? तर असं आहे, तारे निर्माण कशामुळे होतात? वायूमुळे निर्माण होतात. आणि वायू कुठे आहेत? तारका मंडलामध्ये आहे, तारका मंडलाच्या बाहेर नसतात. ठीक आहे, ओके. चला, तारका मंडलाच्या गुरुत्वीय बंधनात हे नसतात म्हणून याला भटकणारे तारे आपण म्हणतो. ते काय त्याच्या गुरुत्वीय बलाला मानत नाही. काऊन नाही मानत बाबा? हे याच्यासाठी नाही मानत की पहिलं कारण लक्षात घ्या. पहिलं कारण काय आहे? गॅलेक्टियल कोलिजन्स. अशा गॅलेक्सी आदळतात, तारकामंडळ आदळतात, त्याच्यामुळे तारका मंडलाचा जो ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ते डिस्टर्ब होते. त्याच्यातून चान्स कोणी घेतात आणि इकडे तिकडे भटकत राहतात. दुसरे, बहुतारा प्रणाली असते. बहुतारा प्रणाली म्हणजे कॉन्स्टलेशन पण नाही, तारका मंडल पण नाही. काही असतात, 2-4 तारे असतात. जसं बायनरी स्टार आपण म्हणतो, असे 2-4 तारे असतात. ते स्वतः भोवतीत फिरतात, स्वतः डान्स करतात, चाललेलं म्हणजे आपण नाही का दोस्तांमध्ये 2-4 चांडाळ चौकटी चालली कुठेही बैताळासारखी पाहतो ना आपण, तसेच बिलकुल तसेच
ठीक आहे. महाकाय कृष्णविवराचे जर परिभ्रमण करत असेल तर मग मात्र त्याला गती जास्त लागते. ब्लॅक होलच्या भोवती फिरायचं असेल तर ब्लॅक होल तर खाणार आहे, त्याच्यात तर जबरदस्त पॉवर आहे. मग तिथून वाचायचा आहे तर तो असा फिरत असा बैताळासारखा फिरते, फर. म्हणून याचा काही ताळमेळ नाही राहत, कुठंही कसंही. ठीक आहे, राईट. ते 3 कारण आहेत ज्याच्यामुळे आपल्याला काय दिसते, वॉन्डरिंग स्टार्स दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू की बाबा हे जे आहे तारे ते काय होतात, जन्मतात. काय होतात, जन्मतात, पैदा होतात, बर्थ, आणि मरतात पण. आपला सूर्य पण मरणारच आहे एक दिवस. पहा बरं, अनित्य आहे की नाही, इम्परमनन्स, मोमेंटरीनेस. किती सुंदर फिलॉसॉफी आहे, मोमेंटरीनेस. सर्वच अनित्य, सूर्य सुद्धा, तारे सुद्धा, विश्व सुद्धा. तू म्हणाल नाही ते एक्सपांड होत आहे, तर तो होता ना बिग बँगचा पॉइंट, इन्फिनिटी. मग तो इन्फिनिटी सिंग्युलॅरिटी होता, तो कुठून आला तर तिथून वापस जाईल ना, असं होऊ शकते ना. यस, चला ठीक आहे. अणुकेंद्रीय इंधन संपल्यावर आपल्या याच्यातलं इंधन ऊर्जा संपली की आपण म्हणतो ज्योत मावल्ली म्हणतो, बस तसंच बिलकुल. मुख्यत्वे हायड्रोजन मृत पावतात. आणि कुठला आहे इंधन, कुठला आहे हायड्रोजन, तर ते मृत पावतात. हायड्रोजन हे मेन आहे, पण जरूर नाही आहे. काही मोठे जे असतात ना महाकाय, ते काय करतील, आमचे त्यांचं पेट्रोल संपलं हे हायड्रोजनचं की ते हेलियमला धरते. बापू तू हेच बनवतो म्हणते आता न्यूक्लिअर फ्युजन, त्याचा धंदा सुरू करते हेलियमचा, कार्बनचा. आता मग सांगा तुम्ही बापू पहिला फ्युल संपवला आणि हे वापरलं काय, हे संपणार नाही का, संपणारच ना. तुम्ही महाकाय राहा का काही राहा, अमरत्व कुणालाही नाही, अमरत्व कुणालाही नाही. म्हणून कोणीही माजू नये. किती मोठी फिलॉसॉफी सांगते हे, इव्होल्युशनरी लाईफ ऑफ अ स्टार. इतके धगधगणारे, चमकणारे, अतिशय महाकाय, विचार करू शकत नाही, तेही सांगतात हो. तर मनुष्य काय, आम्ही कुठे. तरी आमच्या इथले काही जण, मी बिलिनियर तर तो बाबा, माझ्याकडे एवढी सत्ता तो बाबा. सगळ्यांना असं वाटतं की अमरत्वच. अमरत्व कोणालाही नाही है ना. मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू आणि जीवन काळाचा आधार काय राहणार आहे, तुमचा आकार आणि तुमचा आकारमान. तुमचा जेवढा मोठा आकार ना तेवढे लवकर मरा, तुमचा छोटा आकार तर हळूहळू मरा, है ना. बघूया, बघा, महाकाय तारे त्यांचा विध्वंसक मृत्यू होतो, एक्सप्लोजिव्ह डेथ. अतिनवतारा निर्माण होता, सुपर नोवा क्रिएटेड. हा बघा, सुपरनोवा ब्लास्ट झाला, धूम, है ना. महाकाय तारे नेहमी काय होतात, धूम, आणि छोटे हळू 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 आरामात. ठीक आहे. अणु इंधन जलद गतीने संपते, त्यामुळे जलद मृत्यू होतो. लाईफ स्पॅन फार कमी राहतो. शॉर्ट लाईफ. जेवढे मोठे तारे आहेत ते लवकर संपणार, मध्यम तारे त्याच्यानंतर संपणार. काही काळ ते फुगतात, फुगून आपली प्लॅनेटरी सिस्टीम, आपली ग्रह प्रणाली जी आहे ते ग्रह प्रणाली खाऊन टाकतात, जसं आपला सूर्य करणार आहे. सूर्य हा असा फुलत जाणार आहे आणि पूर्ण आपले जे प्लॅनेटरी सिस्टीमचा आकार घेणार आहे. म्हणजे एक आधी बुध, मंगळ चालला सगळा, पृथ्वी खाऊन घेईल आणि असा फुगून जाईल, आणि फुगून मग थंड होऊन जाईल. फुगून काय होईल, लाल राक्षस, रेड जायंट तयार होईल. आणि रेड जायंट तयार झाला की मग बाहेरचे कातडी काढत जाईल, एक सर्व काढून झालं की शेवटी काय तयार होईल, नेबुला, धवल बटू, व्हाईट डॉफ किंवा नेबुला तयार होईल, जसा आपला सूर्य पुढच्या 10 बिलियन इयर्स मध्ये होणार. लघुतारे हे सर्वात जास्त काळ जगतात, त्यांना आपण रेड डॉफ असा म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, रेड डॉफ, ब्राऊन डॉफ नाही. ब्राऊन डॉफ हा ताराच बनत नाही, लक्षात ठेवा, हा, डोंट बी कन्फ्युज्ड. हा काय रेड डॉफ आहे. आणि हा काय बनतो मध्यम तारा, रेड जायंट. लक्षात आलं काय, शब्द लक्षात घ्या. हा बनतो रेड जायंट, मरणाक्षण तारा, रेड जायंट, आणि त्यानंतर नेबुला आणि व्हाईट डॉफ. हा काय बनतो, रेड डॉफ. आणि रेड डॉफ हा असा म्हणतात की अद्यापही कोणी याचा मृत्यू पाहिलाच नाही,
का नाही पाहिला? कारण की याचा जो आहे कालावधी, जीवनकाळ जो आहे, तो जीवनकाळ कदाचित ह्या युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांडाची आतापर्यंतची जी मजल मारली आहे त्याने ब्रह्मांडाने, त्याच्यापेक्षाही जास्त काळ तो जगणार. मग त्याच्यासाठी आपल्याला बराच वेळ पाहावा लागणार. शेवटी कदाचित तो कसा होईल, तर तो पण धवल बटूच होणार, व्हाईट डॉर्फ होणार. म्हणजे जे हळूहळू मरतात ते व्हाईट डॉर्फ होतात, जे जलद गतीनं मरतात ते सुपरनोवा होतात. ठीक आहे, आलं लक्षात? आता आपण बघून घेऊया क्लासिफिकेशन शेवटी आणि क्लोज करूया. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. स्पेक्ट्रल क्लास आहे, जे आहे पंक्ती वर्गीकरण. स्पेक्ट्रल कलर कोणता राहणार आहे, त्याच्यानंतर त्याचं तापमान काय, आणि कॅटेगरीचा एखादा प्रतिनिधित्व करणारा रिप्रेझेंटेटिव्ह स्टार. बघा स्पेक्ट्रल क्लास किती आहेत, ओ, बी, ए, एफ, जी, के, एम. हा सर्वात महाकाय आणि सर्वात तप्त, आणि हा सर्वात कमी मासचा म्हणजे सर्वात कमी वस्तुमानचा आणि सर्वात थंड. आलं लक्षात? इथून इकडे उष्णता कमी होत जाईल, इथून इकडे उष्णता जी आहे ती कमी होत जाईल, आणि वस्तुमान जे आहे ते सुद्धा कमी कमी होत जाईल. आलं लक्षात? लक्ष पाठ करा. ओ बी ए एफ जी के एम. ओ बी के ओ बेबी असं नाही का, ओ बी ए ओ बी ए ओ बेबी आ एफ जी के एम है ना, एफ जी के एम. ठीक आहे, असो. ब्ल्यू याचा रंग काय राहील, ओचा ब्ल्यू निळा रंग राहील. तापमान किती राहील, 30,000 डिग्री केल्विनच्या वर. कॅटेगरीमध्ये ओरियॉन बेल्ट मधले जेवढे तारे आहेत त्यातले बहुतांशी तारे हे आहेत महाकाय तारे, याला आपण म्हणतो. बी ब्ल्यू व्हाईट आहे, बी ब्ल्यू व्हाईट आहे, 10,000 ते 30,000. रिगेल आहे, हा पण महाकाय मध्ये येतो. ए व्हाईट 7,500 ते 10,000 डिग्री केल्विन, सिरियस. ठीक आहे. एफ येलो व्हाईट 6,000 ते 7,500, कॅनोपस पोलॅरिस. त्याच्यानंतर जी येल्लो 5,000 ते 6,000 डिग्री केल्विन, आपला सूर्य. लक्षात आला सूर्याची कॅटेगरी? हा, ओके. के ऑरेंज 3,500 ते 5,000, अल्डरबान आणि आक्टरस आहे. एम मध्ये रेड ऑरेंज हा कलर आहे, 2,220 ते 3,500 डिग्री केल्विन. बटल्ज आहे आणि प्रॉक्सिमा सेंच्युरी हा आहे. ठीक आहे, याच्यातले हे जे आहे महाकाय आहे, हे जे आहेत याला आपण मेन सिक्वेन्स म्हणतो. काय नाव म्हणतो? मेन सिक्वेन्स स्टार्स. आणि हे जे आहेत हे डॉर्फ स्टार्स आहेत. हे कसे आहेत? डॉर्फ स्टार्स आहे, बटू तारे आहेत. आलं लक्षात? तर मला वाटतं हे तपशीलवार मी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत, थोडी समजून घ्या. यातले डाटा पण तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, पाठ करा थोडस काही डाटा. यातून प्रश्न आला तर याच्या बाहेरचा फारच क्वचित कदाचित येईल, कारण खूपच कॉम्प्रिहेन्सिव्ह डाटा मी इथे दिलेला आहे. लाईक करा, प्रश्नाची उत्तरं द्या, तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्नाची उत्तरं द्या, आणि अशाच प्रकारचे प्रश्न बनवण्याचा प्रयत्न करा. कारण मेहनत अशा प्रकारे घ्याल तर तुमची मेहनत रंग लाईल. तसे मेहनत तुम्ही घेताच, त्याच्यामुळे तुमच्या मेहनतीला ऑल द बेस्ट.